मॅम, प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या सभोवताल जे पाणी असतं, ते बरेचदा कमी होण्याचं मी ऐकलं आहे. तर त्याला आपल्याला मेंटेन करायला किंवा त्याला वाढवायला आपण काय करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. जनरली जे पाणी कमी असण्याचा प्रॉब्लेम आहे, तो 7 मंथ नंतर म्हणजे थर्ड ट्रायमिस्टरमध्ये सुरू होतो. तर तेव्हापासनं जे होतं, ते आधी आपण जे खाल्लं असतं, जे डाएट केलेला असतो, त्याचा एक साईड इफेक्ट म्हणा किंवा प्रोटीनची कमतरतेमुळं तो जाणवायला लागतो. मग त्याच्यासाठी आपण काय खाऊ शकतो? तर सर्वात महत्त्वाचं आहे की हाय प्रोटीन डाएट. हाय प्रोटीन डाएटमध्ये जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडे आणि नॉनव्हेज, फिश यांचासुद्धा समावेश होतो. त्यासोबतच दूध, दही, पनीर, मोड आलेले कडधान्य आणि नारळ पाणी. तसेच पाण्याचे फळं, जेवढेही फळं असतात, टरबूज झाले, डांगरं झालेत, ह्या सगळ्या गोष्टी, फळं जितक्या प्रमाणात तुम्ही घेता येईल, तो सगळा आहार जर आपण समाविष्ट केला तर पाण्याची कमतरता सॉल्व्ह होऊ शकते.